पाटण तालुक्यातील अंतुर्ली खुर्द शिवारामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलेलं आहे। यामुळे मोसंबी पिकाचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता या पाण्याखाली गेलाय, त्यामुळे संपूर्णपणे पीक नष्ट झालेलं आहे। ऐन दसरा आणि दिवाळीच्या सणाच्या तोंडावरती झालेलं नुकसान शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरतोय। झाडावरील तयार मोसंबीला बुरशी लागली आहे, त्यामुळे मोसंबी फळ हे सडून खाली पडतंय आणि यावेळेला शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सरसकट पंचनामे करत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यात असलेल्या अंतुर्ली शिवारातील 8 एकर मोसंबी बागेच्या या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे। आपण या ठिकाणचं विदारक दृश्य बघू शकतोय की मी या ठिकाणी या शेतात उभा आहे। गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या गुडघाभर पाण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण बघतोय संपूर्ण मोसंबी या ठिकाणी पाण्यामध्ये सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। आपण दुसरीकडचं जर चित्र बघतोय तर या ठिकाणी मोसंबी तयार झालेली आहे, झाडावरती आहे। या 8 एकरच्या शेतामध्ये तब्बल 900 झाडाची लागवड या फळबागा उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली होती। मात्र आपण या ठिकाणचं विदारक दृश्य बघतोय, हे सडलेले संपूर्ण जे मोसंबी पीक आहे हे या ठिकाणी वादळी वारा आणि पाऊस झाला। या पावसामुळे संपूर्ण पीक हे जे फळ आहे हे संपूर्ण फळ या ठिकाणी जमिनीवर आणि पाण्यामध्ये साचलेले दिसून येत आहे। आता पुढे तोंडावर दसरा दिवाळी हे सण आलेले असल्याने आता पुढची वाटचाल कशी करायची तेच आता आम्हाला कळत नाही। दादा, कोणी प्रशासकीय अधिकारी कोणी कर्मचारी तलाठी या मोसंबीच्या बागेत येऊन गेलं का, पंचनामा करून गेलं का? नाही, अजून तर काही कोणी आलेलं नाही। तक्रार तशी दिलेली आहे, त्यांनी सांगितलं आम्हाला की सरसकट पंचनामे होणार आहेत, त्याच्यानंतर जे वरून जी हे होईल तसं तुम्हाला मदत मिळेल। नेमकी तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे दादा? नाही, आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे सर की आम्हाला नुसती तोडकी मदत नको। आता 2 वर्षापासून आम्ही तर 1 रुपयाचा पीक विमा काढतोय, इतर सर्व गोष्टी करतोय। 1 रुपयाच्या पीक विम्याला 1000 रुपये खर्च येतो आणि मला 2 वर्षाला 2023च्या रब्बी पिकाचा जो पीक विमा आला तो 1089 रुपये आला। म्हणजे 89 रुपया करता आम्ही एवढं कष्ट करतो का? नुकसान आमचं लाखोनी होतं आणि तशी जी मोबदला भेटतो तो तोडका भेटतो, नुकसान भरपाई जी भेटते ती तोडकी भेटते। भरपूर नुकसान झालेलं आहे। जवळजवळ आमच्या या शेतामध्ये इतकी मोसंबी पडलेली आहे, जवळजवळ येणारी 30, 35, 40 टन माल येणार होता, तो आता 5, 7, 10 टन सुद्धा माल येणार नाही। निसर्गाने हे सर्व आमच्या हातातून हिरावून घेतलं। तरी आमची सरकारकडे एकच अपेक्षा आहे, आता जे झालं त्याच्यात त्यांनी 50,000 रुपये हेक्टरी मदत व मिळालेली सोसायटी कर्ज, ते कर्ज माफ करावं, 7/12 कोरा करावा। ते होत नसेल तर सरकारने दिलेल्या जुन्या किमती ज्या मटेरियलच्या आहेत त्याची किंमत कमी करून हमी भाव द्यावा पिका उत्पन्नाला, ते फार चांगलं राहील, एवढीच अपेक्षा आमची आहे। तर ह्या होत्या रास्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की 50,000 रुपये हेक्टरी तरी या सरकारने मदत करावी, अन्यथा आम्ही जे कर्ज या शेतामध्ये पीक उगवण्यासाठी फळ उगवण्यासाठी घेतलेलं आहे ते जे कर्ज आहे ते 7/12 कोरा करून हे कर्ज माफ करावं, अशीच बोलकी आणि रास्त अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सरकारकडे व्यक्त केलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, नांदूर, मध्यमेश्वर, करंजवण आणि पालखेड या धरणांमधून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। गंगापूर धरणातून तब्बल 9000 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येतोय। तर नाशिकमधील याच वेगवेगळ्या धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। 2 दिवसांपासून नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेला मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। जवळपास 95% जास्त गंगापूर धरण भरल्यानंतर आता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्यानं वाढवणार आहे। ज्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय, गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची ही सगळी दृश्य आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने केला जातोय। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांचा विचार केला तर दारणा धरणामधून जवळपास 12,000 पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जातोय। आता गंगापूर धरणातून 8,500 ते 9,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। आळंदी धरणातनं 2,000 क्युसेक्स
तर नाशिकच्या होळकर पुलावरनं अर्थात रामकुंड लक्ष्मण कुंडाचा जो परिसर आहे तिथे जवळपास 15,000 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। पालखेड धरणातनं 36,000 तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 68,000 क्युसेक्सनं विसर्ग जो आहे तो आता नदीपात्रामध्ये केला जातोय। करंजवन जे धरण आहे नाशिक जिल्ह्यातलं त्यातून 16,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। ही गंगापूर धरणाची दृश्य आहे आणि गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग जो आहे तो वाढवला जातोय। नाशिक शहराच्या मधोमध वाहणारी जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होती त्यावेळेला त्याचं कारण हेच होतं की या गंगापूर धरणातून विसर्ग जो आहे तो वाढवला जातो। सद्यस्थितीमध्ये 8,500 ते 9,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात हा विसर्ग जो आहे तो केला जातोय। दुपारी 3 ते 4 वाजेनंतर हा विसर्ग जो आहे तो जवळपास 9,000पेक्षा जास्त करण्यात येईल अशा प्रकारची माहिती जलसंपदा विभागाने दिलेली आहे। आणि म्हणूनच आता गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विसर्ग वाढवला जाणार आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, गंगापूर धरण, नाशिक। आता बघूया पावसाच्या वेगवान घडामोडी। सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर आल्यामुळे नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आणि शहरातील स्वराज्य विहार, वैष्णवी हाईट्स, वसंत विहार, भाग 3 या सगळ्या परिसरामध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे। पुराची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतोय। पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 2 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या नवगाव, आपेगाव, मायगाव, वडवाळी या सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलं आणि नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। निम्न दुधना प्रकल्पातून 1 लाखापेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या खडकपूर्णा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले। त्यामुळे देऊळगाव महिपुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून तब्बल 9,000 क्युसेकने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून सोमेश्वर धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी परिसरातील तलाव ओव्हरफ्लो झालाय। त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत। 32,666 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यामुळे तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गात सुद्धा वाढ करण्यात आली। धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील वडस धरणातून 12,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे मीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि नारायण गावातील पूल पाण्याखाली गेलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जळगावच्या यावलमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे शेलगाव बेरजेचे 7 दरवाजे हे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। दरम्यान गोभणी ते करडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे 125 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचं आवाहन केलंय। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आलाय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुराचा धोका निर्माण झालाय। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। अहिल्यानगरमधील सूर्यकांता नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पात्रामध्ये एक फॉर्च्युनर कार अडकली। कारमधील युवकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय।